विठ्ठल 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 विठाला 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 वरील पोळी भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायाविन भिंत तातडीची कामावले तरी पाका ओझ घडे रुची आणि जोडे श्लाघ्यता हे जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायाविन भिंत तातडीची तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिवस जागृतीचा जेथे पाहे तेथे देखीचा पर्वत पायाविन भिंत तातडीची नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपितवामभागम पानो महासायक चारु चापम नमामि रामं रघुवंशनाथम मंगल भावन मंगल हारी रघुवंश दशरथ अजीर बिहारी सिया राममय सर्व जग जानी करऊ प्रणाम जोरी जुग पानी सिया राममय सर्व जग जानी करऊ प्रणाम जोरी जुग पानी हनुमान ज्ञान गुण सागर कपिल देव लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत राम राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय बोलिया बिना बकाबाया ला बिया ला कुबारे बिना बकाबाया ला बिया ला कुबारे ये बोले 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 बोलिया बिना बकाबाया ला बिया ला कुबारे बिना बकाबाया ला बिया ला कुबारे नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गणनायक बरदायक देवा गणनायक बरदायक देवा आज
आजू लगे कीने वो तो सेवा आजू लगे कीने वो तो सेवा भक्ती तो कठीण शुळावरील पोळी निवडे तो बळी विरळा शूर जेथे पाये तेथे देखीचा पर्वत पायाविन भिंत तातडीची अनंत कृपा विभूषी परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा चार चरणाचा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय भक्तीचं महात्म्य भक्तीचा महिमा प्रतिपादित करतात. विठ्ठला 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 भगवान परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने मौजे वाडी बुद्रुक व पावन गणपती पंचक्रोशी तालुका भोकरदन जिल्हा जालना या सुंदर आणि गोड संस्थानावरती भगवान गणपती बाप्पाच्या गणरायाच्या या पवित्र दरबारामध्ये गेल्या 2 वर्षापासून अव्याहतपणे संपन्न होत असलेला हा दिव्य आणि भव्य उत्सव सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण सोहळा मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये हा उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळी पंचक्रोशीतील सर्व सद्भाविकांच्या प्रयत्नाने हा सोहळा संपन्न होत असताना चालू वर्षाच्या या द्वितीय वर्षातील 6ष्टम दिवसाची वाङ्मयीन सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व कार्यकर्ते मंडळींच्या वतीने या सेवेचं निमंत्रण आदरणीय पुरी महाराजांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलं. महाराष्ट्रातील सर्व गणमान्य मंडळी या कीर्तनासाठी उपस्थित आहेत. ज्यांची सुंदर गोड चाल आता संपन्न झाली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजन गायक आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या या परिसराचं भागाचं वैभव भूषण हरिभक्तपरायण श्री अमोलजी महाराज आणि हरिभक्तपरायण श्री गणेश दादा या दोघांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची सगळ्यांनी. आणि या दोघांच्याही गोड चालीला सुंदर अशी मृदंगाची साथ ज्यांनी केली आपल्या या परिसराचं भागाचं वैभव भूषण अतिशय ज्यांचं वाजवणं गोड आहे आणि स्वभावही तसाच गोड आहे आदरणीय आमचे उमेश दादा ठोंबरे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायचे. आणि दुसरे मृदंग वादक आदरणीय नितीनजी महाराज आपल्याला आपलं सुद्धा अतिशय सुंदर तयारीचं वाजवणं आहे. तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. एकदा यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवा. आदरणीय आपल्या या भागाचं वैभव असणारे आमचे परमस्नेही कैलासजी महाराज त्याचबरोबर त्यांच्या शेजारी आदरणीय कुमावत महाराज त्यांच्या शेजारी आदरणीय पुरी महाराज सर्व महाराज मंडळी गावातील भजनी मंडळी चोपदार हे बाल वारकरी मंडळी आमचे साऊंड सिस्टम ओले दादा विनेकरी बाबा आदरणीय महाराज श्री आपल्या केशवजी महाराज आपल्याही चरणी मनस्वी वंदन आहे. आपण ऐकणारे सर्व रसिक श्रोते सज्जन भक्तिमती माता दोन्ही यूट्यूब चॅनलवाले दादा तुम्हा सगळ्यांच्या चरणावरती मनोभावे वंदन करतो आणि गायलेल्या अभंगाला अर्थानं पूजण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठला 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 अभंग श्री तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय भक्तीचा महिमा भक्तीचं महात्म्य आपल्या समोर मांडतायत. आणि विशेषत्वानं माझे तुकोबाराय भगवंताच्या भक्तीला उपमा देत असताना पुरणाच्या पोळीची उपमा तुकोबारायांनी दिलेली आहे. पुरणाची पोळी जशी खाताना भोजनामध्ये गोड लागते रुचकर लागते स्वादिष्ट लागते तशी भगवंताची भक्तिरूपी पोळी सुद्धा गोड आहे. फक्त तिची चव आणि तिचा गोडवा आपल्याला प्राप्त झाला पाहिजे अशा आशयाचा हा सरळ सरळ अभंग आहे.
या जगामध्ये जर आपण पाहायला गेलो सज्जन हो, तर प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये भक्ती ही नितांत गरजेची आहे. भगवंताच्या भक्तीशिवाय माणसाचं जीवन अधूर आहे, अर्धवट आहे. खऱ्या अर्थानं मानवी जीवनाला परिपूर्णता तेव्हाच प्राप्त होते ज्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये भक्ती येते. भाव अंतकरणामध्ये देवाविषयी निर्माण होतो. भक्ती ज्या वेळेला जीवनामध्ये येते त्याच वेळेला खऱ्या अर्थानं माणसाचं जीवन परिपूर्ण होतं. जेवणामध्ये जसं पुरणाच्या पोळीचं महत्व आहे, जेवणामध्ये पुरणाच्या पोळीचं महत्व आहे, तसं जीवनामध्ये भक्तिरूपी पोळीचं महत्व आहे. भक्तिरूपी पोळी जर जीवनामध्ये नसेल सज्जन हो, तर त्या माणसाच्या जगण्याला अर्थ नाही, त्याचं जीवन त्याचं जगणं व्यर्थ आहे. माझे संत म्हणतात ज्या माणसाच्या जीवनात भक्ती नाही ना त्या माणसाचं जिणं म्हणजे कसं आहे, माझी आहे भक्ती विनय आणि जळो जिने लाजीरवाने. लाजीरवान जिणं आहे ते. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात त्याला माणूस म्हणणं सुद्धा चुकीचं आहे ज्याच्या जीवनात भक्ती नाही. त्याला भक्ती बिन पशु कशाचे वाढला, सट बिन नेला सट बिन नेला कैसा नागी, सट बिन नेला कैसा नागी. भक्ती बिन पशु कशाचे वाढला, सट बिन नेला कैसा नागी, सट बिन नेला कैसा नागी, सट बिन नेला कैसा नागी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सज्जन हो त्या जीवाला जनावराची उपमा देतात. नाथ महाराज म्हणतात भक्ती विन पशु कशासी वाढला, सट विने नेला कैसा नाही. पाचवीच्या दिवशी सटवी नावाची बाई प्रत्येक माणसाच्या कपाळावर भाग्याची रेषा लिहायला येत असते. नाथ बाबा म्हणतात त्या बाईला कळालं होतं या नराधमाच्या आयुष्यामध्ये, याच्या भाग्यामध्ये भक्ती नाही, भजन नाही, तर पाचवीच्या पुढे याला ठेवलंच कशाला. कुणाला? त्या जनावराला. माणूस नाही म्हटलं नाथांनी सज्जन हो. ज्ञानोबाराय तर त्याच्यापेक्षा जरा जहाल भाषा वापरतात. ज्ञानोबाराय म्हणतात त्याला सजीव म्हणणं चुकीचं आहे. ज्याच्या जीवनात भक्ती नाही ना त्याला दगड म्हणलंय. दगड नुसता दगड नाही, प्युअर पाषाणाचा दगड. माझी भक्ती वीण जळतयाचे जियाले पण, आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. पाषाणात आणि त्याच्यात काहीच फरक नाही. ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही ना त्याला सरळ पाषाण म्हणलंय. बघा माणसाच्या जगण्यामध्ये भक्ती हा पार्ट फार महत्वाचा आहे. पहा अर्धवट जीवन आहे, अधूर जीवन आहे. पाणी नसेल, लक्ष देऊ नये का, पाणी नसेल तर नदीला किंमत नाही, मनी नसेल तर सापाला किंमत नाही, पती नसेल तर नारीला किंमत नाही, आणि भक्ती जर जीवनात नसेल तर माणसाच्या जगण्याला किंमत नाही. भगवंताच्या भक्तीशिवाय माणसाच्या जीवनाला गोडवा येत नाही. पहा तुम्ही म्हणाल महाराज भक्तीत कशाला पाहिजे जीवन जगण्यासाठी. बिना भक्तीचं सुद्धा लाखो लोक जीवन जगतातच ना. ते काय उपवासी मेले का, ते काय जगत नाहीत का. आणि भक्तीत कशासाठी पाहिजे, भक्ती न करता सुद्धा जीवनामध्ये सगळ्या गोष्टी जर आपल्याला आत्मसात होत असतील तर भजनच करावं म्हणून काही मान आहे का. आणि तसंही जर बघायला गेलो आपण तर या जगामध्ये सज्जन हो जी माणसं भजन करतात एका बाजूला ती माणसं आहेत, आणि एका बाजूला जी माणसं भजनच कधी करत नाहीत, ज्यांच्या अंतकरणात भक्ती नाही, जे देवाला मानत नाहीत, संताला मानत नाहीत, ग्रंथ मानत नाहीत, पंथ मानत नाहीत, कुणालाच मानत नाहीत. देवच ज्याच्या अंतकरणामध्ये मान्यता देवाला नाहीच असा एक वर्ग एका बाजूला आहे. जर या जगाकडे आपण बघायला गेलो ना सज्जन हो, तर जी माणसं कधीच देवधर्म करत नाहीत, कीर्तन भजनाला कधीच जात नाहीत, गळ्यात माळ नाही, आळंदी पंढरीची वारी नाही, कधी एकादशी व्रत नाही, आणि त्या माणसाकडे जर बघितलं तर आज सगळ्यात श्रीमंत माणसं तेच आहेत. भजन करणाऱ्या लोकांकडे पाहिलं तर किलो किलोचे टाळे वाजून वाजून त्यांनी पाव किलोवर आणले, पण तरीही त्यांच्या जीवनातली गरिबी, भौतिक गरिबी त्यांच्या जीवनातली कमी होताना दिसत नाही. मग काही हुशार माणसं असतात डोकं लावणारे, ते म्हणतात मग भजन करणाऱ्या माणसापेक्षा न भजन करणारेच चांगले. हा
तुमच्या नजरेमध्ये तुम्हाला काय वाटतं बरं, कोण श्रीमंत आहे? भजन करणारे श्रीमंत आहे तुमच्या भागातले सांगा ना मला. भजन करणारे श्रीमंत आहेत का भजन न करणारे श्रीमंत आहेत? भौतिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर जे भजन करीत नाहीत बाबा तेच जास्त श्रीमंत आहेत. पैसा त्याच्याकडेच जास्त आहे, माल त्यांच्याकडे सध्या जास्त. पण ऐका सज्जन हो, भौतिक नजरेनं जरी आपल्याला ते श्रीमंत दिसत असले, श्रीमंत कुणाला म्हणावं आणि त्या श्रीमंताची व्याख्या काय? श्रीमंत खरा तोय, ऐश्वर्यवान खरा तोय. खरा ऐश्वर्यवान त्याला म्हणावं सज्जन हो, ज्याच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर प्रसन्नता दिसली पाहिजे. चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर स्मित हास्य चेहऱ्यावर आणि कायम प्रसन्नता ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला खरा श्रीमंत म्हणावं. कित्येक लोक आज अब्जाधीश आहेत सज्जन हो, पण चेहऱ्याकडे पाहिलं ना तर परिस्थिती अशी आहे, मिया रोता क्यों तो बोले सुरतच वैश्य. कधी बी बघा चेहऱ्यावर 12 वाजलेलेच, काय कामाचे ते. जीवनामध्ये सगळ्यात मोठं श्रीमंती जर कोणती असेल तर परमार्थ हे सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. म्हणून तर संत म्हणतात परमार्थ महाधन जरी देवाचे चरण हे भाव राजतन देव कायला भाते. परमार्थ महाधन कोणी देवाचे चरण परमार्थिक माणसाचं धन जर कोणतं असेल तर परमार्थ हेच त्यांचं धन आहे. पहा, आम्हा घरी धन शब्दाचे शब्दाचाच धन. संतांच्या जीवनामध्ये भजन हेच धन आहे. हमारो धन राधा श्री राधा श्री राधा, परम धन राधा 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 राधा, हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. भक्ताचं धन म्हणजे परमार्थ आहे. नसेल भौतिक ऐश्वर्य भौतिक संपत्ती भक्ती करणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये, पण सज्जन हो कायम स्वरूपीची प्रसन्नता मात्र त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये सांगतात, प्रसन्न चित्ते परमात्म दर्शनम. एखाद्याला जर देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर प्रसन्न मुद्रा ज्या चेहऱ्याकडे सज्जन हो, प्रसन्न मुद्रेच्या चेहऱ्याकडे तुम्ही पहा, एखाद्या स्मित हास्य करणाऱ्या माणसाच्या स्वरूपाकडे पहा, तिथंच तुम्हाला दर्शन देवाचं होत आहे. आज या जगात श्रीमंत माणसं नाहीत असं नाही सज्जन हो, पण शोकांतिका एका गोष्टीचे, त्यांच्या जीवनात भक्ती नाही, भजन नाही त्यांच्या जीवनामध्ये. आणि भजन नसल्याचा परिणाम काय थोरपण जाणावे, काय थोरपण जाणावे, हे काय थोरपण जाणावे, तुका म्हणे येते भजन प्रेमाने. काय थोरपण जाणावे, काय थोरपण जाणावे, तुका म्हणे भजन प्रमाणे काय थोरपण जाणावे.
आगी लागोत या सुखा जेने हरी नये मुखा. त्या ऐश्वर्याला, त्या संपत्तीला, त्या मोठेपणाला माझे संत म्हणतात त्याला आग लागू द्या. ज्याच्यामध्ये भक्ती नाही, भजन नाही, राम विमुख संपत्ती प्रभुताई पायी रही जाई बिनु पाई. भगती विहीन नर सोहई कैसा बिनु जल बारिद देखी तैसा. अथांग समुद्र आहे पण पाण्याचा थेंब नाही त्याच्यामध्ये. काय उपयोग आहे त्याचा? माणूस झिप्पाड आहे, सगळा लवाजमा भरपूर आहे, पण भाव नाही, भक्ती नाही, भजन नाही, जीवनात काही अर्थ नाही. केवढा बी लवाजमा असला ना सज्जन हो, तर त्याला उपयोग नाही. पहा, या जगातल्या श्रीमंत लोकांकडे जर आपण पाहिलं ना, काही काही लोकांचं मला कौतुक वाटतं सज्जन हो. देवानं थोडंसं काय दिलं की ते देवाकडे तोंड फिरवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात हे भजन करणं, कीर्तनाला जाणं हे आमचं काम नाही, हे टाळ कुटणाऱ्या लोकांचं काम आहे, ते वार करायचं काम आहे. ते एक लक्षात ठेव बेट्या, तू फार लहान आहेस हे ध्यानात घे. जगाच्या श्रीमंत लोकांची यादी जर पाहिलीस ना कधी एखाद्या वेळेला, तेव्हा अवकात कळन तुझी काय आहे. तू काल परवाच्या दिवशी एक यादी पाहिली मी सज्जन हो सोशल मीडियावरती. जगातले टॉप 10चे जे श्रीमंत लोक आहेत, सगळ्यात श्रीमंत त्यातला नंबर 1चा जो माणूस आहे, त्याची कमाई पर हावर, प्रत्येक घंट्याला त्याची कमाई आहे सज्जन हो 350 करोड रुपये. 3.5 रुपये नाही म्हणलं मी, किती? 350 करोड रुपये. नंबर 1चा श्रीमंत माणूस, नाव आहे त्याचं मार्क झुकेरबर्ग. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आपण वापरतो ना, त्याचा मालक आहे तो. 350 करोड रुपये घंट्याला कमवणारा माणूस. आणि हा चिपडा डोळा चमकिणारा, 1,00,000-2 लाख रुपये आले तर टाचावर करून चालतो. कुठं आपली संपत्ती श्रीमंती सज्जन हो. आपल्या भारत देशामध्ये त्या टॉप 10च्या यादीतला एक माणूस आहे. फार त्याचं नाव आहे अंबानी परिवार. त्या अंबानी परिवाराची श्रीमंती पर हावर 170 करोड रुपये. किती? 170 करोड रुपये. एवढी प्रॉपर्टी असून सुद्धा ते माणसं सज्जन हो देवाला कधी विसरत नाहीत. एक उदाहरण सांगन तुम्हाला. त्या अंबानी परिवाराचा IPL मध्ये एक संघ आहे पोरांनो, नाव सांगा मला पटापटा. मुंबई इंडियन्स. त्या मुंबई इंडियन्स नावाच्या संघानं, त्या अंबानी परिवाराच्या मालकीच्या संघाने आतापर्यंत IPL मध्ये 5 मेडल्स जिंकलेत. बरोबर ना? का 6? तुम्ही बघत नाही IPL? लय हुशार माणसं आहेत तुम्ही. क्रिकेट जर बघत नसाल तर तुमच्यासारखे सुखीन, तुमच्यासारखे हुशार तुम्हीच आहेत. क्रिकेट बघणं खेळणं म्हणजे गैराजी लोकांचं काम आहे असं म्हातारी माणसं म्हणतात. विठ्ठला 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 त्या IPL संघाची एक ट्रॉफी जिंकण्यासाठी ते जे फ्रँचायझी असतात त्यांना एका वर्षाला करोडो रुपये, अब्जावधी रुपये डावावर लावावे लागतात. त्या एका ट्रॉफीसाठी अशा 5 ट्रॉफ्या त्या परिवारानं जिंकल्या मुंबई इंडियन्स संघाने. आणि त्या 5ही जिंकलेल्या ट्रॉफ्या त्यांनी गणपती बाप्पाच्या पायाजवळ ठेवल्या. ऐका, लक्ष द्या. पत्रकार लोक गेले एक दिवस त्यांच्या त्या काय नाव त्या बंगल्याचं, अँटेलिना नावाच्या बंगल्यावर गेले पत्रकार लोक. त्यांनी पाहिलं त्या सगळे 5ही मेडल गणपती बाप्पाच्या पायावर ठेवलेले आहेत. त्या पत्रकाराने विचारलं त्या परिवाराला, का हो लाखो रुपये, करोडो, अब्जावधी रुपये डावावर लावून एक मेडल तुम्ही जिंकलेलं आहे, 5 मेडल जिंकलेत. अरे या 5 मेडलसाठी तुम्ही खरं तर तुमच्या लिव्हिंग हॉलमध्ये स्पेशल हिरे माणिक मोत्यांनी रत्न जडीत सुंदर एखादं शोकेस कपाट बनवायला पाहिजे होतं. आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना बघण्यासाठी त्या शोकेसमध्ये 5ही ट्रॉफ्या ठेवायला पाहिजे होत्या. खुशाल गणपती बाप्पाच्या पायाजवळ तुम्ही ठेवल्यात. हो, आम्हाला एवढं लाकूड जर सप्त्यात मिळालं तर आम्ही टीव्हीच्या वर ठेवतो लोकांना दाखवायला. मेडल मिळाले तर आम्हाला.
आणि खुशाल गणपती बाप्पाच्या पायाजवळ एवढे मोठाल्या ट्रॉफ्या तुम्ही ठेवल्या खुशाल. त्या परिवारानं उत्तर फार सुंदर दिलं सज्जन हो. त्या परिवारानं उत्तर दिलं, ते म्हणले जर या 5ही ट्रॉफ्या आम्ही आमच्या पुरुषार्थानं आमच्या प्रयत्नानं मिळवल्या असत्या तर नक्की त्याच्यासाठी स्पेशल कपाट बनवलं असतं आणि शोकेसमध्ये त्या 5ही ट्रॉफ्या ठेवल्या असत्या. पण त्या 5ही ट्रॉफ्या ज्या आमच्या परिवारामध्ये आल्यात त्या आमच्या पुरुषार्थानं नाही, आमच्या प्रयत्नानं नाही. त्या 5ही ट्रॉफ्या आम्हाला मिळाल्यात गणपती बाप्पाच्या कृपेनं मिळाल्यात. ज्याच्या कृपेनं मिळाल्या त्याच्या पायावर आम्ही अर्पण केल्या. तेरा तुझको अर्पण हा भाव अंतकरणामध्ये येतो. उगच माणसं मोठे आणि श्रीमंत होत नाहीत सज्जन हो. आज या जगात प्रत्येक माणसाला वाटतंय मी मोठं झालो पाहिजे, पंचक्रोशीत नंबर 1 माझाच असला पाहिजे, अशी कल्पना करणं चुकीचं नाही सज्जन हो. पण त्याच्यासाठी तसं वागावं लागणार आहे. हिंदीमध्ये एक वाक्य आहे बघा, लक्ष देऊन ऐका. छोटी सोच और पैरों की मोच इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती. आखूड विचाराची माणसं आणि आखूड आचाराची माणसं जीवनात कधी मोठी होत नसतात सज्जन हो. व्यापक विचार लागतात, विचारसरणी मोठी पाहिजे. त्या अंबानी परिवाराचं आणखीन एक उदाहरण तुम्हाला मी सांगल. भाव आणि भक्ती त्यांच्या अंतःकरणात आहे. पैसा असून मला हे या गोष्टीवर तुम्हाला नोटीस करायचं आहे. आज आपण पत्रिकेवर जर लग्नाच्या पत्रिका जर छापल्या पोरांच्या, बऱ्याचदा लोक आम्हाला पत्रिका आणून देतात दादा, पण त्या पत्रिकेवरती फोटो नट नट्याचे असते. बऱ्याचशा पत्रिकेवर नट नट्यांचे फोटो असतात आणि त्या पत्रिका आवर्जून घेऊन आमच्याकडे लोक येतात. महाराज विनंती आहे तुम्हाला आमच्या पोराला आशीर्वाद द्यायला तुम्ही या. पत्रिकेवर ते फोटो पाहिला की पहिलं डोकं टाळकं हलतंय. अरे असे फोटो जर तुम्ही तुमच्या पत्रिकेवर टाकले तर दिवसा वाटुळ व्हायचं नाही का तुमच्या पोराचं, आणि म्हणता आशीर्वाद द्यायला या. कसं शक्य आहे सांगा ना. त्या परिवारानं, अंबानी परिवाराने मागच्या वर्षी एक लग्न केलं त्यांच्या परिवारामध्ये. लग्नाच्या पत्रिकेवर जगाच्या इतिहासात सगळ्यात पहिल्यांदा अख्खच्या अख्ख विष्णू सहस्रनाम लग्नाच्या पत्रिकेवर लिहिलं होतं सज्जन. सगळं विष्णू सहस्रनाम. विचार करा, एवढा 170 पर हावर कमाई असलेला माणूस, तो आपल्या जीवनामध्ये भक्ती कधी त्याच्या जीवनातून जाऊ देत नाही. भाव जर अंतकरणामध्ये असेल, भक्ती जर जीवनात असेल तर कमी पडत नाही काही सज्जन हो. आणि जर भक्ती नसेल, भजन नसेल, प्रॉपर्टी किती बी जरी असली ना तरी आत्महत्या करण्याची वेळ येते. भारताची जी नॅशनल टीम आहे क्रिकेटची, भारताची नॅशनल टीम, त्या नॅशनल टीमची जी जर्सी आहे त्या जर्सीवरती छातीवर एक लोगो आहे सज्जन हो. सांगते का कुणी कोणत्या कंपनीचा आहे तो? खरंच धन्य काय तुम्ही सगळे. बोला ना तुम्ही. मी काय तुम्हाला नाव थोडं ठेवणार आहे. ज्या अर्थी मला माहिती त्या अर्थी माझ्याकडे अपडेट आहेत. हा का तुम्हाला माहित नाही? खरंच ऐका सांगतो. जी इंडियाची नॅशनल टीम आहे त्याच्या छातीवरती, त्या खेळाडूच्या छातीवरती एक लोगो आहे. तो लोगो आहे सहारा नावाच्या कंपनीचा. आलं लक्षात तुमच्या? सहारा नावाच्या कंपनीचा मालक सज्जन हो अब्जाधीश आहे. भारतात किती प्रॉपर्टी आणि काय हे त्याला सुद्धा खबर नाही. पण एक दिवस फक्त अध्यात्म नाही जीवनामध्ये, परमार्थ नाही जीवनात, अध्यात्माच्या लवलेश जीवनात नसल्याचा परिणाम. बाबा एक दिवशी ड्रायव्हरला सांगितलं, मला गाडी काढ. ड्रायव्हरनं गाडी काढली. घरापासून एक 25-30 किलोमीटर अंतरावर गाडी नेली आणि नदीवर गाडी नेऊन उभा करायला लावली. गाडीतून खाली उतरला आणि पुलावर चढला आणि पुलावरून उडी टाकली आणि आत्महत्या केली सज्जन. अब्जाधीश असलेला माणूस जर आत्महत्या करत असेल सज्जन हो, त्याचं कारण काय? तर त्याचं कारण फक्त एकच आहे, अंतकरणामध्ये भजन नसणे, भक्ती नसण्याचा परिणाम. आत्महत्या, सुसाईड करण्याची वेळ जीवनामध्ये येते. म्हणून भक्ती फार गरजेची आहे सज्जन हो. विठाला 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 विठाला